Hari Om. Okay. Sorry, a few minutes late. Sit straight. Focus on your breathing. Close your eyes. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. Slowly open your eyes. ये मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. देणे घेणे सुखची वरी. हो दे या जगा. तू आपुलेनी स्नेह पल्लवे. माता पांगुरवशील सदैवे. तरी आताची हे आघवे. निर्मीन माये. 13व्या अध्यायात प्रकृती पुरुष विवेक योग मध्ये स्पेशली प्रत्येक श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी खूप विस्तारात केलंय सगळं निरूपण. तर काल आपण ऐकलं की जो ज्ञानी असतो तो म्हातारपण येतं आणि त्याच्यात काय परिस्थिती होते ह्याची जाणीव तो घेतो आणि मग तो विवेकानेच आधीच ज्ञान प्राप्तीसाठी जेव्हा आपलं शरीर धष्टपुष्ट असतं तर तो त्याच्यात प्रयत्न करतो आणि तो सतत ती जाणीव ठेवून ह्या मार्गावर असतो.
ज्ञान मिळाल्यावर सुद्धा तो ऑफकोर्स ही जाणीव विसरणार कसा, की काय आहे पुढे, आणि तोच ज्ञानी असं ज्ञानेश्वर महाराजांनी काल डिस्क्राईब केलं. आता पुढचा श्लोक आहे, तर त्याचं निरूपण ऐकूया. ज्ञानाची काही लक्षणं आता निरूपण करणार आहेत, ते काल सांगितलं होतं. आणि काही पुढती चिन्हे गा सुमती, सुमती सुंदरमती. कोणाचं नाव आहे? अर्जुनाचं. आणि काही पुढती चिन्हे गा सुमती, ज्ञानाची निवृत्ती, ज्ञानाची निवृत्ती लागी सांगो. थांबा, मी तुला अजून काही ज्ञानाची लक्षणं सांगतो, असं अर्जुनाला कृष्ण म्हणतात. ते ऐकूया आता. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे, ते जया दिसे ज्ञानास्तव. ते एक वाचून याने, जिये भव स्वर्गादी ज्ञाने, ते अज्ञान ऐसा मने, निश्चयो करी. स्वर्गा जाणे हे सांडी, भवविषयी कान झाडी. दे आत्मज्ञानी बुडी, सद्भावाची. तर ज्ञानियांचे लक्षण काय ते सांगतात. ज्ञान सगळं हे जे आहे ते आपल्याला शब्दांवरूनच ओळखायचं आहे, इंडिकेटर्स, राईट. तर त्याचं डिस्टिंक्शन किंवा डिस्क्रिमिनेशन, विवेक हा आपल्याला असला पाहिजे, म्हणून हे थोडं सटिलिटीज डिफाईन करतात. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे, ते जया दिसे ज्ञानास्तव. परमात्मा ही एकच वस्तू आहे which he wants to achieve, and that one is going to achieve through jnana. Paramatma जी वस्तू है, that is the only thing that can be achieved through jnana. That is what he is saying. Paramatma ही एकची वस्तू असे, ते एक वाचून याने, जिये भव स्वर्गादी ज्ञाने, ते अज्ञान ऐसे मने, निश्चयो करी. त्याचं मन असतं इथलं सुख, भव आणि स्वर्ग, ह्या दोन्ही यांची ते जे सुखप्राप्तीची जी साधनं असतात किंवा ते ज्ञान असतं, त्याला तो अज्ञान असं ओळखतो. दॅट इज नॉट ज्ञान, दॅट इज अज्ञान. सो यू हॅव टू अंडरस्टँड द डेफिनेशन्स ऑफ इट. स्वर्गा जाणे हे सांडी, भवविषयी कान झाडी, ते आत्मज्ञाने बुडी सद्भावाची. स्वर्ग जाणे हे सांडी, मला स्वर्गाला जायचंय. तुम्ही जर पूर्वमीमांसेचं जर तुम्ही अध्ययन केलं, तर त्यामध्ये सगळे योग याग जे आहेत ते स्वर्गामध्ये जाण्यासाठी आहेत. हे केलं की तुम्ही स्वर्गामध्ये जाल असं. पण ह्या व्यक्तीचा जो ज्ञानी आहे तो स्वर्ग जाणे हे सांडी, बाकीचे पण जे रिलिजन्स आहेत त्याच्यामध्ये काय आहे, इफ यू डू दिस यू गो टू हेवन्स, इफ यू डू दिस यू विल गो टू जन्नत, राईट. सो हियर इट इज व्हेरी क्लिअर, if you, that is still ajnan, that is still ignorance if you want to go to heavens or jannat. भव विषयी कान सांडी, इकडे अरे इकडे असं केलं तुझं नाव खूप होईल, प्राईम मिनिस्टर होशील, चीफ मिनिस्टर होशील, अमका होशील, तमका होशील. सो दॅट ऑल इज ही इज नॉट इंटरेस्टेड. जे आत्मज्ञानी बुडी सद्भावची, तो सद्भावानी विथ अर्नेस्ट efforts and interest, he is only interested in आत्मज्ञान. भंगलिये वाटे शोधुनिया अभाटे, निधी जे जेवी निते राजपंथे, तैसा
ज्ञान जाता करी आघवेची एकीकडे सारी मग मन बुद्धी मोहरी अध्यात्म ज्ञानी भंगलिया वाटे. जर देर आर टू वेज, शोध दुनिया आभाटे निधी जे जे विनिते राजपंते. तो व्यवस्थित विचार करतो, ह्या मार्गाने काय मिळणार आहे मला, ह्या मार्गाने काय मिळणार आहे. तैसे ज्ञान जाता करी आघवेची एकेकडे सारी मग मन बुद्धी मोहरी अध्यात्म ज्ञानी. तो व्यवस्थित विचार करतो, ह्या मार्गाने गेलं की मला अध्यात्म मिळणार आहे, मग मी इकडनंच जाणार. दिस इज नो कन्फ्युजन. म्हणे एक हेची आती येर आणणे ते भ्रांती ऐसी निकुरेंसी मती मेरू होय. तर एकदम क्लिअर असं, इकडनं गेलं की अध्यात्म किंवा परमात्मा मिळणार, इकडनं गेलं की बाकीचा मार्ग आहे. तर त्याचा इतका निश्चय असतो मेरू सारखा. He has a determination of a mountain of a Meru. No one can shake him. He's so clear. Clarity always, determination has to have its basis in clarity. In fact, clarity and determination go hand in hand. If there is determination and there is conflict, it's not really determination. Or that determination is based on a very flimsy foundation. कोणीतरी सांगितलं, अरे असं कशाला करतो, हा नाही नाही चालेल ठीक आहे असं, किंवा हट्टाने करणार आहे, नाही मला करायचं. दॅट डिटर्मिनेशन इज नॉट रिअली डिटर्मिनेशन, दॅट इज बीइंग ऑब्स्टिनेट. म्हणे एव निश्चयो जयाचा द्वारी अध्यात्म ज्ञानांचा ज्ञानाचा ध्रुवदेवो गगनीचा तैसा राहिला तयाची ठाई ज्ञान या बोला नाही आन जे ज्ञानी बैसले मन तेव्हाची तो ते तो. जसा ध्रुव तारा असतो, ध्रुव मीन्स डिटर्मिन्ड, राईट, निश्चय. जो अध्यात्म ज्ञानाचा ध्रुव असतो त्याच्यात, म्हणजे ही डझंट शेक. आणि तयाच्या ठाई ज्ञान, त्याच्याकडे ज्ञान असतं. अरे अजून कशाला काय बोलायला पाहिजे, या बोलो नाही आन जे ज्ञानी बैसले मन तेव्हाची ते तो. ज्याच्या मनात हे ज्ञान प्रतिष्ठित होतं तोच ज्ञानी. तरी, and this is a foundational requirement for anyone to be so determined, because the whole world is on the other side, right? So determination, because of clarity, is important. Otherwise, everyone will criticize you. तरी बैसलेपणे हे जे होये ते बैसताची बोले न होये तरी ज्ञानतया आहे सरसी पाडू आणि तत्वज्ञान निर्मळ फळे जे एक फळ ने ज्ञेय ही वरी सरळ दिठी जया एरवी बोधा आले नि ज्ञाने जरी ज्ञेय न दिसेची मने तरी ज्ञान लाभुही न मने जाहला साता आंधळेनी हाती दिवा घेऊनी काय करावा तैसे ज्ञाना निश्चयो वाघवा वाया जाय जरी ज्ञानाचे नि प्रकाशे परतत्वी दिसी दिठी न पैसे ते स्फूर्तीची असे अंध होऊनी. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ही सेइंग की काय असतं ज्ञान. आता तुम्ही जर शिवसूत्र वाचलीत तर शिवसूत्रामध्ये दुसरं सूत्र आहे ज्ञानात बंध. फ्रॉम नॉलेज देर इज बॉन्डेज. विषय वेळ कमी आहे आपल्याला, बट to understand Jnana is not the kind of knowledge one thinks. This knowledge that is talked about, जे हे ज्ञान आहे ते नॉर्मल रेग्युलर भौतिक भव आणि स्वर्ग प्राप्तीसाठी जे ज्ञान आहे, that is not. It is very confusing or can be very difficult
जे भवप्राप्तीसाठी आहे किंवा जे स्वर्गप्राप्तीसाठी जे ज्ञान आहे ते बांधतं आपल्याला. इट लिमिट्स अस. कुठलंही ज्ञान, इट्स नॉट बॅड, but it has, you have to understand the qualification of that knowledge. What does it qualify you to? So ते ज्ञान बांधतं. जे ज्ञान आपल्याला सोडवतं, that is real knowledge. That love that binds you is not really love. That love that liberates you is real love. Always remember that. Maybe it relationship, be it anything. That which doesn't allow you to be yourself, that is not love. That which allows you to transform you to become your better self, that is love. काही उणी सांगणं किंवा ओके अज्ञान आहे ते ज्ञानाचं, दॅट इज नॉट बॅड. दॅट इज नॉट लव्ह. नुसतं क्रिटिसाइज करणं म्हणजे लव्ह नाही असं नाही. टू अंडरस्टँड, या वेगवेगळ्या सूक्ष्म छटा आहेत त्याच्या. सो ज्ञान आणि प्रेम किंवा लव is beyond, actually. It's no conditions. It really makes you unconditional. You know, it really makes you open. It really liberates you. It makes you liberal in a very deeper sense. In very deeper sense, it makes you liberal. So that's why he says here की जर तो जे ज्ञान मिळालंय त्याला जर त्याच्यात ना, त्या ज्ञानाच्या प्रकाशात ना जर परतत्व दिसत नसेल ना, तर ते ज्ञान नाहीये. मग ते आंधळाच्या हातात दिव्या दिल्यासारखं आहे. म्हणजे सगळी उपनिषदांचा अभ्यास केलाय, पीएचडी घेतलंय, हे केलंय, ते केलंय, प्रवचन दिलेत, ह भ प चे पदवी मिळाली आहे, सगळं मिळालंय, पण अंधार. That's why it is very important to know what is knowledge, and that's why he's making efforts to make that distinction. What is knowledge? परतत्वात दिसत नसेल तर ते ज्ञान नाही. म्हणून कधी कधी ह्या ज्ञानाला विज्ञान असं म्हणतात आणि बाकीच्या ज्ञानाला ज्ञान असं म्हणतात. बिकॉज इट्स व्हेरी कन्फ्युजिंग. द वर्ड्स can really make us, but first step of clarity is confusion. If you're not confused, and you might be under the delusion that you have clarity, that is worst. So it's okay to be confused, but for confusion we need to have the whole realm. When there is whole realm, there can be contradictions, and when there is contradictions, there is confusion, and when there is confusion, there is seeking clarity, curiosity to seek clarity. Then slowly it wards off. So that's what it's important to understand. Jnana liberates. Jnana does not bind you. Jnanat bandha. It was very interesting सूत्र, शिवसूत्र, दुसरं सूत्र आहे ते. म्हणून मग असं नाही म्हणू शकत अरे असं ह्याच्यात तिथे ज्ञानात बंध लिहिलंय, ते लिहिलंय की ज्ञानात मुक्ती मिळते आणि काय गोंधळ काय. Everything has a context, everything has a preamble, we have to understand in what is the author trying to say. We are not trying to understand based on the justification of what we want to understand. Very important. म्हणोनी ज्ञान जे तुले दावी, ते तुली वस्तूची आघवी, ते देखे ऐशी भावी बुद्धी चोख, या लागी ज्ञान निर्दोखे, दाविले ज्ञेय देखे, तैसेची उन्मेखे, आथिले जो एवढी ज्ञानाची,
वृद्धी तेवढीच जयाची बुद्धी, तो ज्ञान हे शब्दी करणे न लगे. पै ज्ञानाची प्रभे सवे, जयाची मती ज्ञेयी पावे. तो हात धरणिया शिवे परतत्वा ते. Again he says the same thing कि whatever he understands, त्याच्या बुद्धीला जे परतत्व असतं तेच दिसत असतं. जो ज्ञानी आहे त्याला ते परतत्व दिसत असतं वस्तूंमध्ये सुद्धा. So he's always seeing that paratatva through different things. He doesn't have to search. He sees that first. That is what they are saying. आणि त्याला तो जसं काय हाताने स्पर्श करतोय ते असं इतकं क्लिअर असतं. What does that mean? It is so tangible to him. He's trying to express. There is no confusion. It's very, very clear. तोची ज्ञान हे बोलता, विस्मो कवण पंडुसुता, काय सवितया ते सविता म्हणावे असे. तोची ज्ञानी हे बोलता, विस्मो कवण पंडुसुता, काय सवितया ते सविता म्हणावे असे. जो ज्याला हे ज्ञान असं तो मूर्तिमंत ज्ञानी किंवा तो मूर्तिमंत ज्ञान आहे असं समज. But why are you? But it is no wonder. आपण सूर्याला सूर्यच बोलणार ना. So he's basically saying, जेव्हा ज्ञान होतं तेव्हा तो ज्ञान होतो. जेव्हा ज्ञान होतं तेव्हा तो ज्ञान होतो. आय होप यू अंडरस्टँड. होतो आणि होतं म्हणजे जेव्हा ज्ञान होतं तेव्हा तो ज्ञान होतो. एक अभंग आहे, सद्गुरु वाचूने सापडे न कोण सोय. त्याच्यामध्ये आहे, आपणा सारखे करीसी तात्काळ. सद्गुरु आपणा सारखे करीसी तात्काळ. ही मेक्स यू लाईक हिम. म्हणजे काय? ही मेक्स यू दॅट परतत्व तात्काळ. So it is from that reference point. Anyways, तव श्रोते म्हणती असो, न सांगतियाचे अतिसो, ग्रंथोक्ती तेथ आडसो, घालिसी का. तुवा हाची आम्ही थोरू, वक्तृत्वाचा पाहुणेरू, जे ज्ञान विशो फारू निरोपिला. रसू हो आवा अतिमातृ, हा घेतासी कविमंत्रू, तरी अवंतुनी शत्रु करीतोसी कागा. ठाई बैसती या वेळे, जे रस सोय घेऊनी पळे, तियेचा येरू वोडवा मिळे कोणा अर्था. आता श्रोते काय म्हणतात बघा. तव श्रोते म्हणती असो, न सांगतियाचे अतिसो, ग्रंथोक्ती तेथ आडासो, घालिसी का. तर आता श्रोते म्हणतात, हा बाबा पुरे झालं. एवढं आता उगीच हे ज्ञानियांचे ना उगीच काय एवढं तू प्रशंसा किंवा अतिशयोक्ती नको करू. तसं तुवा हाची आम्ही थोडी वक्तृत्वाचा पाहुणे करू, जे ज्ञानविषय फारू निरोपिला. जे कवी वगैरे आहेत ना, ते शब्द त्यांना वापरायचे असतात म्हणून ते खूप करतात. पण तू नाही आहेस तसा. तू तर ज्ञानी आहेस. तू उगीच जास्ती करू नकोस असं ते म्हणतात. कारण काय होतं ते म्हणतात, नाहीतर खूप चांगला जिनी स्वयंपाक केलाय, जी स्वयंपाकीण बोलवले आणि सगळे बसलेत अन्न खायला पंक्तीत,
आणि तिने एकदम छान छान बनवलंय, वास वगैरे सगळं छान येतोय आणि ती आली अशी ताट घेऊन सगळं आणि ती शेजारी गेली. आणि मग तू तिच्याबद्दल खूप काय-काय बोलतोयस, की ती इतकी चांगलं केलं तिने, इतकं हे केलं, इतकं छान केलं. असं वर्णन करून काय फायदा? ती घेऊन तर गेली जेवण. असं करू नको रे, असं म्हणतात ते. बेसिकली ही सेइंग की you're talking so much about it, but now let's get to the topic and tell us how to get it. How can we get it in that sense? आघवाची विषयी भादी परी सांजवणी. हा मी वाचलंय. आय जस्ट वॉन्टेड टू मेक शुअर. आघवाची विषयी भादी परी सांजवणी टेकोने दी ते खुर तोडी नुसदी पोशी कवण तैसी ज्ञानी मती न फाके येर जलपती नेणो कौतुके परी ते असोनिके केले तुवा. काय असतं ना, हे जे जेव्हा जी एखादी गरीब गाय आहे, गरीब गाय आहे, पण ती संध्याकाळी जेव्हा आपण दूध घ्यायला जातो, तेव्हा ती लाथ मारते. म्हणजे बेसिकली जेव्हा आपल्याला मेन पाहिजे तेव्हाच ती आपल्याला लाथ मारते. तसं जे कवी असतात ज्यांना ज्ञान नसतं, ते खूप काय लिहितात कारण त्यांना मेन टॉपिक माहीत नसतं. रिपीट दॅट अगेन. पण तुझं तसं नाहीये, ज्ञानेश्वरा. जया ज्ञानलेशोद्देशे किजती योगादी सायासे ते धणीचे आधी तुझी आयसे निरूपण. पण तू एवढा अभ्यास केलाय, योगाभ्यास वगैरे केलाय, तर तुझ्याकडे सगळं ज्ञान आहे. त्यामुळे तुझं निरूपण ऐकायला वी हॅव कम. अमृताची सांतवा कुंडी लागो का अनुघडी सुखाचा दिवस कोडी गणिज तू का. जर अमृताचा कोणी पाऊस पडत असेल तर काय म्हणेल का अरे खूप पूर आला अमृताचा, असं नाही कोणी म्हणणार. इट्स गुड. पूर्णचंद्रे राहती युग एक सो न पाहती तरी काय न पाहत आहाती चकोरते. पूर्णचंद्र आहे आणि तो युगभर असा पूर्णचंद्र राहिला तरी त्या चकोरला काही कंप्लेन नसणार आहे. ही इज गोइंग टू बी हॅपी. तैसे ज्ञानाचे बोलणे आणि येणे रसाळपणे आता पुरे कोण म्हणे आण आकर्णिता. तसं तुझे जे ज्ञानाचे बोलणे आहेत त्याला कोण पुरे बोलणार, असे श्रोते बोलतात आता परत. त्याला पुरे कोण बोलणार तुझं जे आहे ते. आणि सुभाग्य पाहुणा हे सुभगाची वाढती होये, सुभगाची वाढती होये ते सर्व नेणे रस सोये येथ आथी. कोणी एक सुग्रण आहे, ती खूप इंटरेस्टिंग केलंय जेवण आणि जो पाहुणा खूप इच्छुक आहे जेवायला, तर मग ती वाढत जाणार आणि तो खात जाणार, त्याला कोण थांब असं म्हणणार. तैसा जाहला प्रसंगू ते ज्ञानी आम्हासी लागू आणि तुझही अनुरागू आथी येत. तसा ज्ञानी आणि आम्हाला तू ज्ञान देणार आहेस आणि आम्हाला पण प्रेम आहे, त्यामुळे त्याच्यात काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणून ययावा खाना पासी से चौगुणा ना म्हणो नये देखणा होसी ज्ञानी तरी आता ययावरी प्रज्ञेच्या माझ घरी पदे साच करी निरूपणी. या संत वाक्या सरिसे म्हणितले निवृत्ती दासे माझेही जी ऐसे मनोगत. त्यामुळे ते म्हणतात की तू असं खूप चांगलं व्याख्यान जरी तू खूप केलंस तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तू प्लीज कर. तेव्हा निवृत्तीदास म्हणाला, ज्ञानेश्वर महाराज म्हणाले माझेही जी ऐसे मनोगत, माझं पण तेच आहे मनात. I mean, this description seems like he goes on and on talking about how the jnani, difference in the jnana and how we should understand the jnani. But at the same time, I think they want to listen to the next what's going on. So they say, of course we want to listen to you.
but you don't have to give too much of description, because the people who don't know sometimes give too much of description. In that sense, I think it is mentioned, because it's very interesting the way this has been expressed. Anyways, यावरी आता तुम्ही आज्ञापिला स्वामी, तरी वाया वागमी वाढोने दी. आता तुम्ही आज्ञा केली सगळ्यांनी, तर मी उगीच आता वाघ वाया नाही घालवत, तोंडाचा वारा घालवत नाही. मी आता पुढची कथा सांगतो. एवैथे अवधरा ज्ञान लक्षणे 18, श्रीकृष्णे धनुर्धरा निरूपिली. आतापर्यंत जी होती ती 18 ज्ञानाची लक्षणं निरूपलेत. ते अमानित्वम, अदंभित्वम अँड ऑल दॅट. 18 मोजायला पाहिजेत, but it will be very interesting. सगळी वेगवेगळी लक्षणं, 18 ज्ञानाची लक्षणं, ज्ञानींची लक्षणं निरूपलेत. मग म्हणे या नावे ज्ञान एथ जाणावे, हे स्वमत आणि आघवे ज्ञानी ही म्हणती. ही जी सांगितली ती सगळी ज्ञानींची लक्षणं आहेत. ते जिथे असेल तो ज्ञानी. करतळावरी वाटोळा डोलतू देखिजे आवळा, तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझ. करतळ आवळा, gooseberry on the palm. It's very clear. It's so close, it's clear. हातातल्या वस्तू इतकं क्लिअर येते, तेवढं तसं दाखवलंय तुला मी ज्ञान, असं कृष्ण म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आता धनंजया महामती, आधी काय सुमती, आता महामती. अज्ञान ऐसी वदती, तेही सांगो व्यक्ती लक्षणेसी. आता अज्ञानांची लक्षणं, ज्ञानींची लक्षणं सांगितली. अमानित्वम, अदंभित्वम, क्षमा, शांती, आचार्य सेवा किंवा भक्ती, राईट, आर्जवता. So these are all 18 लक्षणाज ऑफ ज्ञानी. आता अज्ञानींची पण मी लक्षणं सांगतो. एरवी ज्ञान पुढे जालिया, अज्ञान जाणे धनंजया, जे ज्ञान नव्हे ते अपैसया अज्ञानची. आता मी तुला सांगतो, अजून काय स्पष्ट करायची गरज नाहीये. तसं जे ज्ञान नाहीये, जे हे सांगितलंय ते ज्ञान आहे, जे नाहीये ते अज्ञान आहे. Whatever is not what I said is ज्ञान, all that is अज्ञान. पाहे दिवसू आघवासरे, मग रात्रीची बारी उरे, वाचुनी काही तेसरे नाही जेवी. सूर्य खाली गेला, सूर्य असतो तेव्हा दिवस, सूर्य खाली गेला की अंधार, दुसरं अजून काही नाहीये. अज्ञान आणि ज्ञान या दोनच गोष्टी आहेत. तैसे ज्ञान जेथ नाही, तेची अज्ञान पाही, तरी सांगो काही चिन्हे तिया. तेची तैसे ज्ञान जेथे नाही, तेची अज्ञान पाही, तरी सांगो काही चिन्हे तिया. म्हणून जिथे ज्ञान नाहीये ते अज्ञान आहे, पण तरी पण मी तुला त्याची चिन्ह सांगतो काही. तरी संभावने जी आहे, जो मनाची वाट पाहे, सत्कारे होये तो शुजया. तरी जो सगळं चांगली संभावना होईल हीच अपेक्षा करून जगत असतो तो, किंवा जो सत्काराची वाट बघत असतो, सत्काराने तोष, हॅपीनेस मिळतो त्याला, तो अज्ञानी. हे एक मी पाहिलंय आपल्या इंडियन कल्चरमध्ये. आय थिंक इट इज गुड, बट तो सत्कार प्रकार आहे ना खूप असतो. म्हणजे आलं की 5 मिनिटं पहिले सत्कार असतो. मग याला फूल देणार, पुष्पगुच्छ देणार, मग नारळ देणार, मग हे देणार. इट्स ऑल गुड. पण ज्याला दिलेलं नाही पुष्पगुच्छ किंवा ज्याला नारळ दिलेलं नाही त्याला वाईट वाटतं.
म्हणजे दिस इज ऑलवेज द केस. कुठलंही फंक्शन असे 5-10 मिनिटं त्याच्यातच जातात. आणि जो सत्कार मिळतो, ज्याला सत्कार मिळतो, तर काही विशेष असेल, त्याने कार्य केलं तर वेगळं. ज्याला सत्कार मिळतो त्यालाच इंटरेस्ट असतो त्याच्यात. बाकी नो वन इज इंटरेस्टेड इन दॅट सेन्स. You know, otherwise they are like totally in love with that person and have come there to felicitate. That's a different story. But again, you know what I'm saying is, खरा ज्ञानी असतो त्याला काही सत्काराची इच्छा नसते, तोष नसतं. गर्वे, आता ही अज्ञानांची लक्षण हा सगळी सुरू झाली. गर्वे पर्वताची शिखरे तैसा महत्वावरुनी नवतरे तयांचा ठाई पुरे अज्ञान आहे. गर्व पर्वताच्या शिखरावर असतो. तैसा महत्वावरुनी न उतरे, महत्व नसे तिथनं खाली उतरत नाही तो. तयाच्या ठाई पुरे अज्ञान आहे. मान पाहिजे, मान पाहिजे. आणि स्वधर्माची मांगळी बांधे वाचेच्या पिंपळी, उभिला जैसा देऊळी जाणोनी कुचा. मी स्वधर्म करतो, मी सगळी माझी कर्मे ना स्वधर्माप्रमाणे करतो. बांधे वाचेच्या पिंपळी, सगळ्यांना सांगत सुटतात. हो, मी ना माझ्या मुलांना सगळं मी व्यवस्थित केलं, स्वधर्म केलं, बाकी काहीच नाही, मी काम बिम नाही केलं, फक्त मुलांवर फोकस केलं. सगळ्यांना सांगत सुटतात ते. किंवा हो, मी ना एवढा मोठा बिझनेस केलाय, फक्त बिझनेस मध्ये फोकस करून एवढं मोठं केलंय, कारण मला स्वभाव तसा आहे. काय 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 वेगळं सटल वेजनी पण ते सांगतात. घाली विद्येचा पसारा, सुये सुकृताचा डोंगारा, डांगोरा करी ते तुले मोहरा, स्वितीची या अंगावरी चर्चा, जनाते अभ्यर्चिता वंची, तो जाण पा अज्ञानची खाणेथ. विद्येचा पसारा, ओ हो, मी संस्कृत शिकलोय, ओ मी डॉक्टर आहे, ओ मी काय इंजिनियर आहे, मी हे मी ते. टिमटिमा डांगोरा पिटतो तो. आणि सुकृताचा, हो मी डोनेट करतो ना, खूप 10 मुलांना मी शिक्षण देतो. It's not a bad thing that anyone does, but he or she has this feeling that they need to tell. That is because of Adnyan. That's all he's trying to say. He's not saying these are bad things that they do, as in they act, but what they feel about that, how they want to, what is the intention behind of that, telling that to the others, is something that is important, is what we should know. जर आणि आपल्याला ते न, फॉर एक्झाम्पल आपण आता ही लक्षणं वाचलेत आणि आपल्याला पुढे आपल्याला असं मनात आलं, अरे सांगायला पाहिजे मी एवढे डोनेट केले 10,000 रुपये, किंवा मी असं केलंय, ते मनात येणं, सांगायची इच्छा ना, दॅट इट सेल्फ इज अज्ञान. आणि नंतर जर असं डिसअपॉइंटमेंट, अरे यार त्याला कळलंच नाही, मी एवढं चांगलं केलं, दिसलंच नाही, बापरे, माझं नावच नाही घेतलं, बापरे. That all feelings is ajnan. It's not, see, this is for us to introspect. This is not for us to show or to prove that we have jnana or not. There's nothing. In fact, we are trying to prove that itself is ajnan. That's why this knowledge makes you more and more subtly aware of every aspect of ajnan that you get. And it's okay to be where you are, but it gives us an idea where we should be. It's very important. आणि दुसऱ्यांचं तर बघूच नका तुम्ही. हो, हा ना असा अज्ञानी आहे, तेवढं बोलतो. यू आर नो वन टू जज. वी आर नो वन टू जज others. We should observe, and we know what Dhaneshwar Maharaj is saying. And we should be more and more watchful about our thoughts. That's all. Holier than thou attitude is the biggest sign of Ajnan. Holier than thou.
आणि वन्ही वनी विचरे, तेच जळती जैसे जंगमे स्थावरे, तैसे जयाचे आचरे जगा दुःख. कौतुके जे जे जल्पे, ते सबळाहुनी तीख रूपे, विषाहुनी संकल्पे मारकू जो. तया ते बहु अज्ञान, तोची अज्ञानाचे निधान, हिंसेसी आयतन जयाचे जिणे, आणि फुके भाता फुगे, रेचिलिया सेवेची उफगे, तैसा संयोग वियोगे चढे वोहटे. कौतुके जे जे जल्पे. म्हणजे स्वतःचं कौतुक किंवा दुसऱ्यांकडनं स्वतःचं कौतुक ऐकणं. जल्पे म्हणजे जल्प मीन्स युजलेस टॉक. आणि संयोग वियोगे चढे वोहटे. काही मिळालं की खूप खुश, काही हरवलं तर खूप दुःख, असं खूप असतं त्याचं मन. पडली वाराची आवळसा, धुळी चढे आकाशा, हरिखा वळखे जैसा स्तुती वेळे, निंदा मोटकी ऐके, आणि कपाळ धरुनी ठाके, थेंबे विरे वरोनी शोखे, चिखलू जैसा. स्तुतीमुळे खूप फुगतो तो, आणि निंदा ऐकली की असं कपाळ तर डोकं दुखतं. निंदा ऐकली कपाळ तोंड करून बसायचं. थेंबे विरे वारुनी शोखे चिखलू जायचा. एक थेंब जरी पडला मातीत तरी तो चिखल होतो ना, तसं त्याचं मन थोडंसं काय बोललं की वाईट वाटलं. आपण दुसऱ्यांच्या बोलण्यावरून जर इतकं वाईट वाटून घ्यायला लागलो ना, तर कठीण होतं. सारासार विचार करायचा विवेकबुद्धीने. आणि जे जवळचे असतात आपले, त्यांच्याच बोलण्याने आपल्याला जास्त त्रास होतो. पण ते जवळचे आहेत, तर त्यांच्याच बोलण्याने जर त्रास होत असेल, तर त्यांच्याशी बोलायचं. पण खूप त्रास होत असेल याचा अर्थ काय आहे? अज्ञान गेलेलं नाहीये. दीज आर ऑल इंडिकेशन्स ऑफ अज्ञान. ह्याच्यातनंच बाहेर पडायचं आहे ना आपल्याला, सगळ्यांसाठी, आपल्यासाठी. प्रत्येक बऱ्याचशा स्टेजेस इन ऑफ आवर लाईफ वी गो थ्रू दिस. इट इज फॉर अस. इट इज नॉट हे हा असाच व्यक्ती एक सगळ्यांच्या बाबतीत होता असं. काहींच्या बाबतीत खूप होतं, काहींच्या बाबतीत कमी होतं. त्यांच्या बाबतीत खूप होतं, त्यांना जास्ती काम करायचं. यांच्या बाबतीत कमी होतं, त्यांना काम करायचंय. अज्ञान हळूहळू हळूहळू विरेल ज्ञानाने. तैसा मानपमानी होये, जो कोणीही उर्मी नसाहे, तयाच्या ठाई आहे अज्ञान पुरे. ठसठसून भरलंय त्याच्या ठाई अज्ञान. जर मान अपमानाने उर्मी येते, त्याला म्हणजे राग येतो. तू मला मला बोलवलं पण नाही लग्नाला. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, मला कळली माझी काय माझी किंमत. नाही जाणार मी आता तिकडे. गेलो लग्नाला, नुसते 2 मिनिटं बोलायला वेळ नाही. कशाला जाऊ? मी नाही जाणार लग्नाला. काय गरज आहे? जास्त आता खूप पैसा आलाय ना त्याकडे, खूप घमेंड आले त्याला. अरे काय तुम्ही कशाला? मानपमानी होये, जो कोणीही उर्मी नसा आहे, तुला नाही सहन होत. त्याच्या ठाई आहे अज्ञानपुरे. आणि जयाच्या मनी गाठी, वरी वरी मोकळी वाचा दिठी, आंगे मे जीवे पाठी भलतया दे. आणि जो वरवर छान बोलतो आणि त्यांच्या मागे क्रिटिसाइज करतो किंवा त्यांच्या मागे चांगलं त्यांचं होऊ नये असा विचार करतो,
तो अज्ञानी आहे. व्याधाचे चारा घालणे तैसे प्रांजळ जोगवाणे जोगावणे चांगाची अंतःकरणे वीरू करी गार शेवाळे गुंडाळली कानिंबोळी जैसी पिकली तैसी जयाची भली बाह्य क्रिया. बाहेरनं फक्त छान सगळं नीटनेटके कपडे सगळं छान टापटीप पण आतून but there are no good deeds or good intentions. अज्ञान तयाची ठाई ठेविले असे पाही या बोलो आन नाही सत्यमानी. जसं काय अज्ञानाचा साठा त्या व्यक्तीकडे जाऊन ठेवलाय असं आहे ते. म्हणजे दे हॅव अ लॉट ऑफ सेव्हिंग्स ऑफ दॅट अज्ञान असं इन दॅट साठा अज्ञानाचा साठा. आणि गुरुकुळे लाजे जो गुरुभक्ती उभजे विद्या घेऊन माझे गुरुसीची जो. गुरुचं कुळाचं नाव सांगायला त्याला लाज वाटते आणि जो गुरुभक्तीकडे जास्ती इन्क्लिनेशन नसतं आणि विद्या घेऊन माझे गुरुसीची जो आणि गुरुकडनं विद्या घ्यायची आणि त्यालाच मास दाखवायचा अज्ञान रूप. तयाचे नाम घेणे हे वाचे शूद्रान्न होणे परी घडले लक्षणे बोलता ये. त्या अज्ञानीचं नाव घेणं म्हणजे शिळं अन्न खाण्यासारखं आहे. त्यामुळे माझी आता वाचा त्यांनी हे झाली, इट हॅज बिकम अशुद्ध. पण ही लक्षणं बोलण्यासाठी मला बोलावं लागलं. आता गुरुभक्ताचे नाव घेवो तेणे वाचे प्रायश्चित्त देवो गुरुसेवका नाव पावो सूर्य जैसा. म्हणून आता मी गुरुभक्ताचं नाव घेतो कारण त्याने माझ्या जिभेला शुद्धता येईल, प्रायश्चित्त होईल. गुरुसेवकाचे नाव पावो सूर्य जैसा, जसा सूर्य अंधार काढतो तसा. ये तुलेनी पांगू पापाचा निस्तरेल हे वाचा जो गुरुतुल्य गुरुतल्पगाचा नामी आला हा ठायवरी तया नामाचे भयहरी मग म्हणे अवधारी आणिके चिन्हे. आता अजून हे जे अज्ञान आहे त्यांची काही चिन्ह सांगतो. See, you will observe one thing. If you look at the very superficial nature of these things, all the negative aspects, you will see that is of ajnani. Negative means towards other, insensitivity, negativity, disintegration, confusion, greed. It is all related to ajnana. Integration, peace, equanimity, unconditional love. These are all the signs of jnani. Outward appearance may not define it so. अहिंसा कसं, you cannot define अहिंसा म्हणजे तो कोणाला मारत नाही म्हणजे अहिंसा. महाराजांनी एकदा एक विठोबा घोटाळ म्हणून अभक्त होता, त्याला काठी घेऊन मारलं खूप. म्हणजे काय महाराजांकडे अहिंसा नाहीये. This is superficial understanding of ahimsa. So trying to say that if you see negative aspects, you see काही लोक खूप नेगेटिव्हच बोलतात दुसऱ्यांबद्दल. ते दुसऱ्यांबद्दल बोलतात, मग त्याला आपली आणि त्यांच्याविषयी आपण जास्ती बोललो तर कसं, म्हणजे बेसिकली त्यांनी काय सांगितलं, मी अज्ञानांच्या विषयी बोलतोय, माझी जीभ बेसिकली काय होतं, we also feel that way. म्हणून त्या लोकांचा संग ठेवायचा नसतो. दॅट इज व्हॉट वेल डिस्क्रायबिंग. अशा छोट्या छोट्या पॉइंट्स नाही. इट्स नॉट बापरे यांचं नाव घेतलं म्हणजे खराब झालं. इट्स नॉट दॅट. इट्स अबाउट दॅट डीपर ऍस्पेक्ट, हाऊ इट अफेक्ट्स अस
He doesn't want to describe them, but why is he describing it to us? So that we can throw these things out of our life. That is the point. अवधारी आणिक चिन्हे तरी आंगे कर्मे ढिला, जो मने विकल्पे भरला, आडवीची अवगळला कुहा जैसा, तया तोंडी काठी वडे, आती नुसती हाडे, अशुची तेणे पाडे सभाय जो. अंगी कर्मे ढिला, आळशी, कर्म नाही करत, जाऊ दे उद्या करू, असं करू तसं करू. मन विकल्पे भरला, हे करायचंय, नको ते नको, जाऊ दे, कॉन्फ्लिक्ट्स. जैसा पोटा लागी सुणे, उघडे झाकला न म्हणे, तैसे आपुले परावे नेणे, द्रव्या लागी. ऐसे ग्राम सिंहाची आठाई, जैसी मिळणी ठावो आठवो नाही, तैसे स्त्रीविषयी काही विचारिना. जसे गावातले जसे कुत्रे वगैरे असतात, ते कुठेही त्यांच्या मादीला संभोग करतात, तसे हे कुठल्याही स्त्रियाला कुठेही दे कामवासना करतात. कर्माची वेळू चुके, का नित्य नैमित्ती कठाके, ते जयान दुःखे जीवा माझी. पापी जो निसुगू, पुण्यविषयी अति निलागू, जयाची मनी वेगू विकल्पाचा. नित्य नैमित्तिक कर्म नाही झाली तरी ठीक आहे, चालतं, आता आपण बिझी आहोत, होतच राहतं, संडे आहे, तसं आहे तसं आहे, दे कीप सेइंग. पापी जो निसगू, पुण्यविषयी अति निलागू. पाप आणि पुण्य ह्याच्यामध्ये त्याला जास्ती काही, पाप्याबरोबर पण तो असला तर त्याला ही डझंट फील इट्स रॉंग, इट्स फाईन. तो जाण निखिळा, अज्ञानाचा पुतळा. सो अंडरस्टँड, ही अज्ञानाचा एम्बॉडीमेंट. जो बांधोनी असे डोळा, वित्ताशे ते, म्हणजे धन त्याच्यावरच फोकस होतो. इज ओनली फोकस्ड ऑन वेल्थ. आणि स्वार्थे अळुमाळे, जो धैर्यापासोनी चळे, जैसे तृणबीज ढळे, मुंगिये चेनी. जसं मुंगी आहे, ती ते ग्रास असते ना, त्याचं मूळ आरामात हलू शकते आणि ते हलतं. तसं त्याचं धैर्य असतो, लगेचच he can be persuaded and he becomes afraid. पावो सुदलिया सवे, जैसे थिल्लर कालवे, तैसे भयाची ने नावे गजबजे तो. मनोरथाची आधारसा, बाहणे जयाची मानसा, पुरी पडिला जैसा दुधिया पाही. वायूचे निसा सावाये, धूम दिगंतरा जाये, दुखवाता होये तैसे जया. वाऊ धनाची परी, जो आश्रो केहीची न धरी, क्षेत्री तीर्थी पुरी थारो नेणे. वाहवत जातो वारतानीच. He's saying that he's very flimsy. का मातलिया सरडा, पुढती बुडुक पुढती शेंडा, हिंडणवारा कोरडा तैसा जया. जैसा रोविल्या विणे, रांजणू थारो नेणे, तैसा पडे ते रहाणे ऐरवी हिडे. तयाच्या ठाई उदंड, अज्ञान असे वितंड, जो चांचल्ये भावंड, मरकटाचे. चंचलताचा भावंड असतो, माकडासारखा असतो तो. आणि जसं सरडा वर खाली जात असतो झाडा, तसं. आणि पैगा धनुर्धरा, जयाची अंतरा, नाही ओढावरा संयमाचा. कंट्रोल नसतो त्याच्या मनावर त्याचा. लेडिया आला लोंढा, नमनी वाळुवेचा वरंडा, तैसा निषेधाची तोंडा, बिहेना जो. जे सांगितलंय नाही करायचं तो घाबरत नाही, तो करतो बिंदास. व्रताते आडमोडी, धर्माते पाय ओलांडी, नियमाची आस तोडी, जयाची क्रिया. व्रत तोडतो, धर्माचे सांगितलेल्या गोष्टी पाळत नाही, नियम नाही पाळत, अशा त्याच्या क्रिया असतात.
नाही पापाचा कंटाळा, नेदी पुण्यसी जिवाळा, लाजेचा पिंडवळा, खाणो निघाली कुळेसी जो पाठ मोरा, वेदाज्ञेसी दुर्हा, कृतकृत्या व्यापारा निवाडू नेणे. कुळाचा विचार नाही करत, वेदाज्ञाचं पालन नाही करत. वसु जैसा मोकाटू, वारा जैसा उफाटू, फुटला जैसा पाटू निरंजनी, आंधळे हातिरू मातले, डोंगरी जैसे पेटले, तैसे विषयी सुटले चित्त जयाचे. म्हणजे जसा आंधळा धावत सुटतो काही त्याला हवं असेल हे कळल्यावर किंवा डोंगर पेटलाय असं ऐकल्यावर, तसं ह्याचा विषय बघितल्यावर वेडासारखा धावत सुटतो, हे घेऊ की ते घेऊ, हो स्टॉक मार्केट काय झालं, हे हा स्टॉक घेऊ की तो, they very like they run upside down to get that. जैसे जैसे सन्नियन झाले की सामान्य, सॉरी I missed one line. पै उबदंडा काही न पडे, मोकाटू कोणा नातुडे, ग्रामद्वारीचे आडे, नोलांडी कोण. जैसे संत्री अन्न झाले ही सामान्य बीक आले, वाणसियेचे उभविले कोण नरिगे. So I'll just do three, four OVs. Basically, he is continuously in the thought process की मला हे कसं मिळेल, मला ते कसं मिळेल, and he's continuously about going behind the विषय. तैसे जयाचे अंतःकरण, तयाच्या ठाई संपूर्ण, अज्ञानाचा जाण रिद्धी आहे, पूर्ण अज्ञान आहे त्या व्यक्तीच्या ठाई. आणि विषयांची गोडी, जो जी तू मेला न संडी, स्वर्गही खावया जोडी येथुनीची. इकडचं तर खातो, पण स्वर्गात काय काय मिळेल खायला ह्याच्याविषयी आत्ताच तयारी करतात ते. जो अखंड भोगत ते, जया व्यसन काम क्रियेचे, त्याला ही इज ऍडिक्टेड कामक्रिया. whatever he desires, he wants, he has to complete it. मुख दुःखोनी विरक्ताचे ससैल करी, विशोषिणोनी जाये परी नशिणे सावधूनो हे. He gets tired, but he does not get tired of desiring and doing it again. नो हे कुहिला हारिती खाये कोडी जैसा, खरी टेकोने दिवडे, लातवनी फोडी नाकाडे, तरी जेवी नकाडे मागवता खरी. सो म्हणजे एखादा गाढव असतो, तो गाढविणीकडे जातो आणि गाढवीण लाथ मारते आणि नाक त्याचं तुटतं, तरी पण तो पुन्हा त्या गाढविणीकडे जातो कामक्रिया करायला. असा असतो तो व्यक्ती. खरी टेकोने दी उडे, लातवनी फोडी नाकाडे, तरी जेवी न काढे मागवता खरू. व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. ओके, आपण संपू आज इथे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.
Slowly open your eyes. Thank you.